भरपूर ज्वेलरी, बॅग्स आणि हे एवढं मोठं पॅकेज, हे सगळं आम्ही आणलंय जयपूर आणि उदयपूरच्या शॉपिंग मधून आणि त्याचाच आज हॉल मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या हॉलमध्ये बसून. सॉरी फॉर द जोक, आता लगेच स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप खजिना आहे. लेट्स स्टार्ट. सो सुरुवात करूया. सगळ्यात आधी केस बांधून घेते कारण प्रचंड गरम होते. जेवढं राजस्थानमध्ये गरम झालं नाही तेवढं इकडे होतं. ह्या आम्ही सिंपल हे जे असे आपण बेसिक साडीवर वगैरे वापरू शकतो ना, अशा या सिंपल 2 बॅग्स घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी बॅग्स दाखवते तुम्हाला. आणि या आम्ही सुविनियर्स म्हणून घेतल्यात, म्हणजे मम्मीच्या मैत्रिणी, माझ्या मैत्रिणींना दिलेले गिफ्ट्स तुम्ही पाहिलेत. तर मम्मीच्या मैत्रिणीसाठी स्पेशली ह्या बॅग्स आहेत. त्याशिवाय आपण आल्यावरती सगळेजण विचारतातच ना, आम्हाला काय आणलं, तर त्यांना सांगायला म्हणून हे किचन्स आणलेत. हा असा क्यूटचा सेट मिळाला होता आम्हाला. हे हत्ती आहे बेसिकली. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी हत्ती, घोडा आणि उंट हे प्रॉस्पेरिटी, समृद्धीचं संकेत मानला जातो. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी होते. असे छान छान वेगवेगळ्या कलर्स मधले हे हत्ती आहेत. आणि त्याचबरोबर आणखीनही काही किचन्स आम्ही घेतले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने हत्ती, घोडा, उंट, कासव असं वेगवेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. त्याचा एक सेटच मिळाला होता, त्याच्यामुळे तोच घेतला. एक तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवायचं तर हा बघा, हा हे किचन आहे, हा घोडा आहे बेसिकली. त्याच्यानंतर हा आहे हत्ती आणि एक ना हा कासव आहे, बघताय सही. हा एक सेट घेतला. आता मी माझ्यासाठी एक बॅग घेतली होती जी मला प्रचंड आवडली. ऍक्च्युली मी इतर वेळेस खर्च करते त्यापेक्षा बऱ्यापैकी महाग आहे ही. तर आम्ही ना शिल्पग्रामला गेलो होतो. म्हणजे शिल्पग्राम जे ओरिजिनल वाला आहे ना, त्याच्या तिथे जिथे वस्तू बनतात, त्या जिथे विकायला आणतात ना, ते शिल्पग्राम. सो तिथे मला ही एक बॅग खूप आवडली. तुम्हाला आता खोलूनच दाखवते. चला, मी अजून स्वतः खोलली नाही, म्हणजे तिकडे खोलून बघितली होती अर्थात. अशी ही ज्यूटची बॅग आहे जी छान, म्हणजे वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्हीवर सुद्धा छान वाटू शकते. ही अशी बॅग आहे. असं आतमध्ये 2 खण आहेत. सगळ्यात मला इंटरेस्टिंग पार्ट वाटला हा पट्टा. सो अशी ही एक बॅग मी स्वतःसाठी घेतली. आणि आता आपण बोलूयात ज्वेलरीकडे. ओ माय गॉड, मी कधी जन्मात एवढी खरेदी केली नव्हती, स्पेशली ज्वेलरीची. माझ्याकडे अगदी मोजके कानातले, मोजक्या माळा आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी एवढं आहे. पण आता म्हणजे वाढीव खर्च पण आणि ज्वेलरी म्हणजे घेतली, आवडीने घेतली यार. बघा तुम्ही. सो तुम्हाला माहितीये बऱ्याच ठिकाणी ह्या पॅटर्न मधल्या ज्या बांगड्या आहेत ह्या तिथे खूप ठिकाणी होत्या आणि हा सेट अख्खा आम्हाला मिळाला. हा आम्ही अगदी रस्त्यावरनं, जयपूरला हवा महलच्या आसपास ज्या तिथे एक एरिया आहे, एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला अनेक बायका असतात, त्या बांगड्या विकायला बसलेल्या असतात. असा सुंदर कलर आहे, कलर सेट आहे हा. मध्ये हे असं काम आहे त्याला. सो छान वाटलं. एका हातातही घालू शकता किंवा दोन्ही हातात असं हाफ हाफ करून सुद्धा घालू शकता. सो हा एक सेट घेतला. त्याच्यानंतर आम्ही उदयपूरला कर्णीमाता टेम्पलला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला एक छान तिकडे दुकान होतं, छोटंसं दुकान होतं. तिथे मला ही डिझाईन खूप आवडली बांगड्यांची, त्यामुळे ती घेतली. तुम्हाला दिसतीये का? आय होप दिसत असेल. सो ही ऑक्सिडाइज मध्ये आणि यामध्ये एक फ्लावर आहे, फूल आहे, फूल पिंक ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. युजली मी अनेक व्हिडिओज असं सध्या बघितलेले आहेत की ज्यामध्ये असं सांगितलं की ग्रीन हा कलर ना स्पेशली दागिन्यांमध्ये हा कुठल्याही कपड्यांवरती सूट होतो. आणि माझा स्वतःचा पण तसा अनुभव आहे की म्हणजे माझ्याकडे एक हिरव्या रंगाचे ऑक्सिडाइज झुमके होते, खूप वर्षांपासून आहेत, अजूनही मी ते टाकून दिलेले नाहीयेत. ते ऑलमोस्ट कुठलाही कुर्ता असेल, कुठलाही ड्रेस असेल तर त्या सगळ्यावरती ते जातात. त्याच्यामुळे मी स्पेशली ह्या वेळेला ग्रीन, पिंक अशा कलरमध्ये जास्त खरेदी केलेली आहे. हे अगेन हे गिफ्ट आहे बेसिकली. आता ते ज्यांना आहे त्यांना कळेलच. मम्मीने घेतलंय तिच्या फ्रेंड्ससाठी. आणि हा ना ही एक आणखीन एक खूप सुंदर डिझाईनची बांगडी आहे. तुम्हाला खोलून नाही दाखवत, ठीक आहे चला खोलून दाखव. काय होऊ दे भाई, बघा तुम्ही फक्त लाईक करा,
लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा हा चॅनलला. सो पांढऱ्या रंगाची अत्यंत सुंदर डिझाईन असलेली ही बांगडी आहे. हे बघा फुलं आहेत ह्याच्यामध्ये. फोन आला, मम्मीचा फोन आलाय, असू दे. सो असं 2च बांगड्या आहेत ह्या. तुम्ही तुमचं जर म्हणजे मॅरिड तर मम्मी घालेल तेव्हा ती ते हिरव्या बांगड्यांमध्ये वगैरे खूप खुलून दिसेल रंग, किंवा लाल, हिरव्या, निळ्या अशा कुठल्या आपण बांगड्या घालतो ना त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान दिसेल. ही बघा, जवळून बघा ही डिझाईन. सो येस, हा एक बांगड्यांचा सेट आहे. आणि शिल्पग्राम मध्येच माझं एक काम होतं आणि त्याच्या आधी ना मी म्हटलं थोडा वेळ होता तर आम्ही असं फेरफटका मारत होतो. तर शिल्पग्रामवाल्यांनी त्यांनी आम्हाला कॉन्सेप्ट अशी सांगितली होती की तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून हे जे कलाकार असतात जे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवतात किंवा काय, तर त्यांना आमंत्रण दिलं जातं आणि ते तिथे त्यांचं एक्झिबिशन टाईप असतं जिथे खरेदी सुद्धा करू शकतो. तिथे मला हा एक सेट आवडला. आता तो पुतळी हार का काय म्हणतात ना, तो कसा असतो आणि तर तशा पद्धतीचा मला, आणि थोडा त्याला हे बघा असं मोराची ही डिझाईन आहे. ही त्यांनी स्वतः बनवलंय असं त्यांनी सांगितलं. झिंक आणि सिल्वरचं अलॉय म्हणजे ते थोडं मिश्रित चांदी असं असलेलं हे आहे. खूप सुंदर वाटलं मला हे जेव्हा आता सगळं. आणि मेनली ना मी त्या दिवशी घातला होता ब्ल्यू कलरचा वन पीस, पण त्यावर पण इतका भारी दिसत होता ना. हा, त्याच्यामुळे मी म्हटलं साडीवर वगैरे तर ऑफकोर्स कमाल दिसेल, त्याच्यामुळे मी हा घेतला. नेहमीपेक्षा थोडा महाग आहे पण छान आहे. मला मी जर शक्य झालं ना असेल माझ्याकडे तर फोटो सुद्धा जोडून दाखवते बाजूला. त्याचबरोबर घेतले हे दोन एक सेट आहे कानातले. हे बघा मोर आहे, हा मोराचा पूर्ण पिसारा फुललेला हा असा मोर आहे. हे कानातले घेतले, खूप छान आहे. त्याच्यावरती नाही आहेत, सेपरेटली घालू शकतो, पण त्याच्या तिकडे त्याच ठिकाणी घेतले. त्याच दुकानामध्ये एक मला ना फुलांचा हार असा खूप आवडला. मला असे 3 पदरी हार असतात ना, 3 पदरी 7 पदरी तसे हार खूप आवडतात, राणी हार. त्याच्यामुळे ते मला हे बघता क्षणी हे आवडला हा पीस त्यांच्याकडचा. खरं तर हाच घेण्याचा प्लॅन होता, मला तो नंतर आवडला मोराचा. त्याच्यामुळे हा बघा, हा असा आहे. ही अशी फुलांची डिझाईन आहे त्याला. आणि हे पण सेम अलॉय काळ्या रंगाचं असं हे आहे. ऑक्सिडाइज ज्वेलरी कुर्तीवर पण छान वाटेल, साडीवर ऑफकोर्स सुंदर वाटेल. मला जर तुम्ही बघितलं असेल माझे फोटोज इंस्टाग्रामला वगैरे फॉलो करत असेल तर मला साड्या खूप आवडतात आणि त्यातही खूप सिम्पलेस्ट साड्या. म्हणजे हार्डली कधीतरी मी अशी काठापदराची किंवा पैठणी वगैरे असं काही नेसलं असेल. मला खूप कॉटनच्या साड्या आणि अशा सिल्की साड्या, अशा सुळसुळीत तशा साड्या आवडतात आणि त्याच्यावरती अशी ज्वेलरी खूप सूट होते. त्याच्यामुळे मी हे घेतलं. हे अगदीच म्हणजे हे तुम्ही म्हणाल हे ट्रेन काय तुला कमी पडलेली का, एवढा प्रवास करतेस तर त्याच्यामध्ये घ्यायला, पण आवडलं हे आणि ते तिथे दिसलं आणि सगळाच खर्च होत होता तर त्याच्यामुळे म्हटलं हे पण घेऊया. साक मैं तेरी दुश्मन तू मेरा दुश्मन असं काहीतरी गाणं आहे ना. असं बेसिकली हा एक असा कडा आहे जो तुम्ही घड्याळ घातले त्याच्यामुळे छान नाही वाटत आहे पण छान आहे त्याचा दिसायला. सो असं वन पीस वगैरे वरती पण हा सुंदर वाटेल. आणि सगळ्यात माय गॉड सगळ्यात सुंदर पीस आहे हा. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, 2 मैत्रिणींचं लग्न आहे आता येत्या काळात. सो त्यांच्या लग्नांमध्ये स्पेशली घालायला म्हणून स्वतःला मी हा सेट घेतलाय. जयपूरमध्ये केलेलं हे शॉपिंग आहे. कलर एवढा मी गेले ना, मी साडी नेसले होते. हा जेव्हा जयपूरला सिटी पॅलेस वगैरे आम्ही फिरलो ना त्यावेळेची गोष्ट, मी साडी नेसले होते. तो बघा व्हिडिओ जाऊन. आणि तेव्हा ह्या शॉपिंगला गेलो. तेव्हा गेल्या मला बोलतात आप तो लगती ही सेठ. आता ते त्यांचा बिझनेसच करत होते, मी लगेच रुळून नाही जाते. आप तो लगती ही सेठानी जी हो, महारानी लगती हो, आपको बहुत ये सुंदर लगेगा चोकर. आणि मला आवडला होता. मी दुकानातून बाहेर आले होते, नाही खूप खर्च म्हणून मी बाहेर आले होते. मला खूपच आवडला यार हा. बघा अशी मध्ये पिंक कलरची डिझाईन आहे, मागे पण हे असं छान दिलेलं आहे आणि हिरव्या रंगाचे मणी आहेत ह्याच्यामध्ये. खाली व्हाईट आणि व्हाईट मोती आणि असं म्हणजे थोडं ऑफ व्हाईट क्रीम कलरचं पण आहे. आणि असा हा छान चोकर आहे
मी जेव्हा घालेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेनच अर्थात, पण आता पण दाखवणं खूप सुंदर आहे. तुम्हाला पण तेवढा सुंदर कॅमेऱ्यातून दिसत असेल. प्लस हे असे त्याच्यावरचे कानातले सुद्धा आहेत. मी पॉज करते, वाटल्यास तुम्ही जरा 1 सेकंद मला द्या ना, नीट ठेवू दे. हा सगळ्यात महागडा पीस माझा हा एक आहे. असं ह्याच्यासाठी आता डबे घ्यायला लागणार होते, पण त्याची पण सोय केली आहे, तुम्हाला ती पण दाखवीनच मी नंतर. सो येस, ज्वेलरी एवढीच होती. आणि आता मी तुम्हाला दाखवते हा मेन पॅकेज. हे आम्ही उदयपूरच्या माझ्या मते पहिल्याच दिवशी का दुसऱ्या पहिल्या म्हणजे फिरतानाच्या पहिल्या दिवशी हे शॉपिंग केलेलं आहे. इथे असलेल्या गव्हर्नमेंट इम्पोरियम मधनं हे शॉपिंग केलंय. आधीच सांगते, क्वालिटी चांगली आहे, नाही म्हणणार, पण खूप महाग वाटतं मला. म्हणजे तुम्हाला जर, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण इतक्या काही खूप वर्ष आपल्याला टिकवायच्यात वगैरे यासाठी घेत असं मला तरी वाटत. म्हणजे तुम्ही घेत असाल तर वेल अँड गुड, पण आम्हाला म्हणजे हे थोडा लुक आणि तिकडचं आठवण वगैरे ह्या हिशोबाने आम्ही हे परचेस केलेला आहे. त्याच्यामुळे हे सेम तुम्हाला कदाचित थोड्या कमी भावामध्ये हातीपोल किंवा चांदपोल असे जे उदयपूर मधले भाग आहेत ना, तिथे सुद्धा मिळू शकलं असतं. पण आम्ही त्या इम्पोरियम मधनं खरेदी केलं, पण त्यांची पण सर्व्हिस चांगली होती. त्यांनी आम्हाला हे सगळं जे ते कुरिअर केलं. मेन गोष्ट तर ती म्हणजे हे एवढं आणणं, कारण हे जवळपास मला तर वाटतं खूप वजन आहे. तर हे एवढं वजन तिकडनं कॅरी करणं ऑफकोर्स आम्हाला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की तुम्ही आम्हाला हे कुरिअर करा. आणि ते करतात, काहीतरी 201 रुपये वगैरे एक्स्ट्रा घेतात, पण ते करतात. पॅकिंग पण चांगलं आलंय. लेट्स सी सगळ्या गोष्टी आहेत की नाही, कारण मी पण घरी पॅकिंग आले, कुठेही आम्हाला आणावं वगैरे जायला लागलं नाही. पण सगळ्या वस्तू आहेत का हे आता तुमच्या समोरच मी ह्याचा उलगडा करणार आहे. सो लेट्स सी. स्किप करा, पुढे जा चालेल. सो येस, 3 लेअरच्या अथक प्रयत्नांनंतर हे आता मी उघडलंय. ओके ओके ओके, दिसतं तर आहे एवढं. म्हणजे कलरवरनं जर ओळखायचं तर जेवढं बघितलं होतं तेवढं दिसतं तर आहे. केवढं पॅकिंग आहे ऑफकोर्स, म्हणजे एवढं लांबून आलंय हे. इथे ना बेसिकली मी जाताना आपण ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे बघितलेले असतात ना, तर कुठे काय म्हणजे काय तिथल्या त्या राज्यातली काय स्पेशालिटी असं बघाल तर चादर, कम्फर्टर्स हे मला तिथे खूप इंटरेस्टिंग वाटले होते. त्याच्यामुळे मी म्हटलं की गेल्यावर 2-3 बेडशीट तर आपण घ्यायच्या. सो त्यांनी रोलमध्ये पहिली बेडशीटच रोल केली आहे. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघूया. हा, तर ही बेडशीट, ही पहिली डबल बेडची बेडशीट आहे. आणि हिच्यावरती व्ह्यू बघाल तर त्याची डिझाईन बघाल तर हा आहे सिटी पॅलेस, उदयपूरचा सिटी पॅलेस. आणि उंट, स्पेशली उंटासाठी म्हणून मी ही घेतली आहे. सो ही अशी डिझाईन आहे. बॉर्डरला सुद्धा छान हे केलेलं आहे बघा, प्रिंट, मोर, पक्षी, पोपट बिपट असं सगळं. बापरे केवढं आहे हे बघ. लेंथ आणि साईज वगैरे भरपूर आहे. आणि ऑफकोर्स याच्या बरोबर 2 पिलो कव्हर सुद्धा आले आहेत. त्याच्यावरती सुद्धा तीच डिझाईन आहे. पांढरी सहसा पांढरी सहसा आम्ही नाही वापरत, पण ह्या वेळेला घेतले ते सगळं ना मला परत पॅक करून ठेवायचं आहे, आमचे पप्पा ओरडतील नाही तर. त्याच्यानंतर हा घेतलाय एक बांधणीचा ड्रेस पीस आहे. अबोली आणि ग्रीन हा कलर आहे, शेवाळी ग्रीन थोडा. आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं माहिती का, अजून एक काय काय वेळेला लोक हे फक्त प्रिंट करतात अशा पद्धतीचं,
बांधणी स्टाईल आणि विकतात कमी किमतीमध्ये. पण त्यांनी ह्याला ना बऱ्याच ठिकाणी असे हे बघा, हा हे असे दोरे होते. सो हे जेव्हा तुम्ही खेचणार ना तेव्हा तो दोरा तिथला सुटणार आणि मग तो कलर खरा तुम्हाला जो काही आहे ना तो दिसणार. सो ते ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत रील्स पण अनेक बघितल्या असतील की ते बांधतात मध्ये आणि मग ते कलर मध्ये डाय करतात आणि मग ते बांधणी प्रिंट येते वगैरे वगैरे. आता मी म्हटलं तसं कम्फर्टर्स पण तिथले खूप प्रसिद्ध आहेत. तर त्या कम्फर्टर्स मध्ये खूप छान छान डिझाईन होत्या. फक्त कसं आहे आपल्याकडे एवढी थंडीच पडत नाही मुळात, त्याच्यामुळे फार जाड आणि तो मोठा हॉटेलमध्ये जसं असतं तसा घेण्यात काही अर्थ नव्हता. ते आम्ही हा बारीकवाला बघितला. हा सिंगल आहे, एका माणसासाठी वगैरे. हा जास्त लहान मुलांना तर बेस्टच आहे पण एका माणसासाठी छान आहे. ह्याची त्यांनी आम्हाला स्पेशालिटी अशी सांगितली की हा आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये गुण आहेत, म्हणजे सगळे ते काही हर्ब्स आणि हे त्याची एक लेअर ह्याच्यामध्ये आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. त्यांनी असं म्हटलंय की जर तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसला नाही तर ह्याची वॉरंटी सुद्धा आहे. तुम्ही ती वॉरंटी वापरून हे रिटर्न करू शकता. आम्ही तुम्हाला त्याच्या जागी दुसरा पीस किंवा जे काही रिफंड देतो देऊ. थंडीमध्ये तुम्हाला ह्याने उष्णता मिळणार, ऊब मिळणार आणि गरमीमध्ये तुम्हाला थंडावा मिळणार असं त्यांनी म्हटलंय. आता वापरून बघितला नाही त्याच्यामुळे लगेच रिव्ह्यू नाही देणार. डिझाईन छान आहे, सुंदर आहे डिझाईन. आणि या बॅक साईडला पण अशी फुलांची डिझाईन आहे. सो येस, लेट्स सी. हा पण बघूया. असा गोधडी टाईप शिवलेला आहे. मध्ये त्याच्यामध्ये एक आणखीन लेअर आहे असं सांगितलंय. आवरायचं टेन्शन आलंय मला. आणि हे सगळे मी जिथे जाते मला तिथली साडी आणायची खूप हौस आहे. मी अगदी पहिली माझी ट्रिप होती ना हिमाचल, तेव्हा हिमाचलला मी साडी नाही घेतली पण मी तिथून गोकर्णला गेलेले. सो मी गोकर्णवरून येताना पण माझ्यासाठी खूप छान साडी आणली होती. आसाम गुवाहाटीला म्हणजे जेव्हा गेलो होतो आम्ही, त्यानंतर आसामवरून रिटर्न येताना एक छान साडी आणली होती. आणि आता इथे गेलो होतो, कुठे गेलो होतो आता मी, हा राजस्थानला गेलो होतो. तिथून ही छान, खूपच मला याचा कलर तर एवढा आवडला. छान यार, एवढी छान साडी आहे, सुळसुळीत साडी. आणि त्याची ना शाईन बघा ना, कलर जरा वेगळाच आहे. असं उजेडात वगैरे तो असं हे होतं. आणि बॉर्डरला ही अशी आहे. बघता क्षणी मला ही खूप आवडली होती. ऍक्च्युली ना तिकडे ना महाराणी साडी म्हणून एक खूप प्रसिद्ध होती, त्यांनी दाखवली पण खूप महाग वाटली मला. ऑफकोर्स त्याची व्हॅल्यू पण तशी होती. आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज पीस, तो कॉन्ट्रास्ट मध्ये त्यांनी पीस दिलेला आहे. लेट्स सी. अशी साडी ही मी मलाच घेतलीये पण ऑफकोर्स आमच्याकडे सगळे बघा, पदर बघा ती छान आहे यार. जेव्हा नेसेन ना तेव्हा बघा खरं तर छान आहे की नाही. आणि हा हे दोन कुर्ते घेतले. एक साईशला, एक मला आणि मम्मीला ऑफकोर्स, साईशला आणि पप्पांना पण. म्हणजे आमच्याकडे सगळ्यांना सगळं होतं. असा आहे. खरं तर मीही हा घालू शकते. हा बघा असा इंडिगो कलर मध्ये हा कुर्ता आहे. छान आहे. साईशने जेव्हा घातला होता ना ट्रायलला तेव्हा पण छान दिसत होता. आणि मला घेतलाय त्याची पण प्रिंट चांगली आहे. हा मी घेतलाय तो मला आणि मम्मीला असा. हा कुर्ता आहे. ये बघायला बाहेर, मम्मी तिथनं बघते. ओके, सो त्या पॅकेज मधलं तर सगळं झालं. आणखी नाही आहे, आणखी एक दोन गोष्टी उरल्यात, तेवढ्या फक्त दाखवते. ही घेतलेली जी चादर आहे तर मगाशी उंट दाखवला, आता हत्ती दाखवते. अगेन पांढरीच चादर आहे कारण त्याच्यावरचं कॉम्बिनेशन वेगळं आहे. तर हे हत्तीचं काम असलेलं ही घेतली आम्ही जयपूरवरून. सो जयपूरला दुकानाचं नाव नाही आठवत मला, पण हवा महलच्याच एरियामधनं ही चादर आणि हे त्याच्यावरचे 2 पिलो कव्हर हे आम्ही घेतलं. आणि तिथे हा हत्तीचा कुर्ता सुद्धा आम्ही घेतला. हा मम्मीला आवडलेला तो घेतला. आणि अंकिताला जी गिफ्ट दिली ना ती हत्तीच्या ह्याचं, तो जो टॉप होता तो पण तिथूनच घेतलेला आहे.
आय थिंक ऑलमोस्ट सगळं झालंय. हा, मम्मीच्या ह्याच्यातले थोडेसे गिफ्ट्स राहिलेत. मला वाटतं ह्या बांगड्या आहेत. आता मी ह्या नाही आता दाखवू शकत कारण तिला ते गिफ्ट द्यायचे. तिला मी सांगते रील बनवायला, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. येस, सो दॅट्स अबाउट इट आय थिंक. हा, आणि हे सगळं तुम्हाला वाटलं ना डब्याचा जुगाड आम्ही घेवर आणले होते ह्याच्यामध्ये, पण डबे त्यांनी छान दिलेत. सो आता हे धुतलेत छान. आता ते हे जे दागिने आहेत ते सगळे स्टोर करणार. आय होप तुम्हाला माझी शॉपिंग आवडली असेल. खर्च मी मेन्शन केलेला नाहीये ड्यू टू सम रिझन, पण एक सरासरी जर तुम्ही पकडलं 15,000 तरी शॉपिंग केली असेल, जास्तच पण केली आहे. म्हटलं कधी नव्हे ते गेलो तर करूया, असे जीवाचं जयपूर. सो येस, चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये. हा, बाय द वे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जयपूर उदयपूरचा जो खर्च झाला ट्रिपचा, त्यातले जे डिटेल्स होते ना, म्हणजे हॉटेलचे, म्हणजे जे स्पेसिफिक डिटेल्स आहेत, मिसेलेनियस नाही, हॉटेलचा खर्च किंवा गाडीचा खर्च, ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे जेवणाचे काही स्पॉट्स, असं सगळा एक डिटेल्ड व्हिडिओ पुढचा व्हिडिओ तो येणार आहे. सो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. बंद नाही झाला.